नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतातील सर्वात आनंददायी आणि प्रकाशमय सणाबद्दल जाणून घेणार आहोत, म्हणजेच दिवाळी. दिवाळीला दीपावली असंही म्हणतात. दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे रांग. म्हणजेच दिव्यांची रांग, म्हणून या सणाचं नाव दीपावली असं आहे. हा सण प्रामुख्याने प्रकाशाचा अंधारावर विजय, चांगुलपणाचा वाईटावर विजय या भावनेचं प्रतीक आहे. दिवाळी 5 दिवसांची असते आणि प्रत्येक दिवसाचं आपलं विशेष महत्त्व असतं. चला तर मग जाणून घेऊया त्या 5 दिवसांची माहिती. 1. वसुबारस, धनत्रयोदशी. या दिवशी गाईवासरांचं पूजन केलं जातं. धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा करून आरोग्य आणि संपत्तीची प्रार्थना केली जाते. 2. नरकचतुर्दशी, आचट. या दिवशी प्रभातकाळी अभ्यंग स्नान केलं जातं. लोक सुगंधी उटणे लावतात, नवीन कपडे घालतात आणि दिव्यांनी घर सजवतात. 3. लक्ष्मीपूजन, मुख्य दिवस. हा दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी लोक महालक्ष्मी देवीचं पूजन करतात. व्यापारी नवीन वर्षाची सुरुवात याच दिवशी करतात. रात्रभर दिवे, फटाके, मिठाई आणि आनंदाचा माहोल असतो. 4. पडवा, बलिप्रतिपदा. या दिवशी राजा बळी आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते. हा दिवस पती-पत्नीच्या प्रेमाचा दिवस मानला जातो. स्त्रिया आपल्या नव्याला ओवाळतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. 5. भाऊबीज. दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहिणी आपल्या भावाला ओवाळतात आणि भावाने बहिणीला भेट देऊन तिचं रक्षण करण्याचं वचन देतं. हा दिवस प्रेम आणि स्नेहाने साजरा होतो. दिवाळीचे महत्त्व. दिवाळी म्हणजे आनंद, ऐक्य आणि उजेडाचा सण. या सणानिमित्ताने आपण घर साफसफाई करतो, रंगोळी काढतो, दिवे लावतो, फटाके फोडतो आणि गोडधोड खातो. पण याच वेळी आपल्याला पर्यावरणाची काळजी घ्यायला हवी. फटाके कमी फोडा, प्रदूषण टाळा आणि आनंद सर्वांसोबत वाटा. समारोप. दिवाळी आपल्याला शिकवते, अंधार कितीही गडद असला, पण एक छोटा दिवा तो दूर करू शकतो. म्हणून चला, आपणही ज्ञान, प्रेम आणि सद्भावनेचे दिवे सर्वांच्या हृदयात पेटवूया. आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.